त्या ठिकाणी बाहेरचे गरीब लोक त्या बुद्धांचं दर्शन घ्यायला आले असते तेव्हा त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था झाली असती। परंतु आज दुर्दैव आहे की आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी करून ठेवलेली आहे त्या लोकांनी की एखादा भिक्षू इतर बौद्ध देशाच्या विहारातही गेला, खास कर तो भारताचा असेल तर त्याला त्या विहारात उभंही करत नाही। एवढी दुर्दैव तिथे अवस्था आहे, गंभीरता आहे, लक्षात घ्या। भाषण म्हणून सभा म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो नाहीये। आपल्या हक्काची लढाई आहे, आपल्या अस्मितेची लढाई आहे। भारतामध्ये आपला हक्क काय आहे बौद्ध लोकांचा? जर आपण हे आंदोलन सक्सेस करू शकलो नाही, जर हे आंदोलन या ठिकाणी करू शकलो नाही, बुद्ध विहार मुक्त करू शकलो नाही तर आपलं अस्तित्व भारतामध्ये काहीच राहू शकत नाही। मला माहिती आहे, खात्री आहे बनते विनयचार्यांना तुम्ही ऐक। मनुष्य प्राण्याचे शास्ता, दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांनी शिकवलेला सद्धम्म, त्या सद्धम्माचा प्रसार करणारा पूजनीय पावन भिक्खू संघ, जगातील सर्वश्रेष्ठ 3 महान रत्न बुद्ध धम्म संघ, या तिन्ही महान त्रिरत्नाला प्रथम त्रिवार वंदन। गुणोपेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज आपण या ठिकाणी पंचशील धम्मध्वज व जनसंवाद यात्रा जी दीक्षाभूमी नागपूर पासून निघाली ते चैत्यभूमीपर्यंत पूजनीय बनते विनयचार्य यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ही यात्रा या ठिकाणी आज कल्याणमध्ये आलेली आहे। उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ यांना वंदन करून आमचे धर्मबंधू बनते राहुल रत्न, बनते विनयचार्य, बनते कंतिको, बनते रोहित व संपूर्ण भिक्खू संघ आज मोठ्या ताकदीने या ठिकाणी या आंदोलनाला घेऊन आपल्या कल्याण शहरामध्ये आलेलो आहोत। आपण हे आंदोलन या ठिकाणी बघतोय की खूप वर्षानंतर आपल्याला पुन्हा या आंदोलनासाठी जाग आलेली आहे। माध्यम विनयचार्य बनतेजी असेल, सोशल मीडिया असेल या कोणतंही माध्यम असेल, जेव्हा आपल्याला हे आंदोलन समजलंय, आता पुन्हा हे आंदोलन सूर्यससाई बनतेनंतर तयार झालं आहे, तर यामध्ये जी मागे झालेली कमतरता आहे, आपल्याला माहिती आहे याआधी 2 जणांनी आंदोलन केलेलं आहे। श्रीलंकेवरून आलेले अनागारित धर्मपालो यांनी हे आंदोलन केलं। त्यांच्या आंदोलनाचं सक्सेस हे असं झालं, त्या ठिकाणी भिक्खू संघाचं एक प्रमुख भिक्खू म्हणून तिथे नेमल्या जाऊ लागलं। परंतु पूर्णपणे बुद्धगया मॅनेजमेंट टेम्पल ऍक्ट जो आहे तो रद्द झालेला नाहीये। त्यामुळं पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यापासून हे आंदोलन सुरुवात झालं आणि हे आंदोलन पूज्य बनते विनयचार्य यांनी पूर्ण भारतभर सोशल मीडियाच्या माध्यमात असेल या प्रत्यक्षरित्या लोकांमध्ये जाऊन असेल हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलं आणि पोहोचवल्याच्या नंतर भारतामध्ये या आंदोलनाचं जसं जसं जनजागृती होऊ लागली त्यानुसार बनते विनयचार्य यांना जेलमध्येही टाकण्यात आलं। मला सांगताना खूप गंभीरता वाटते। कोणताही धर्माचा धर्मगुरू असेल, कोणताही धर्म घ्या, कोणत्याही धर्माचा धर्मगुरू असेल, तो आतापर्यंत समाजाच्या आंदोलनामध्ये कधी जेलमध्ये गेलेला नाही। पहिला धर्मगुरू म्हणजे बनते विनयचार्य बौद्ध धर्मगुरू, तिथे जेलमध्ये गेले, 68 दिवस जेलमध्ये होते। जेलमधून आल्याच्या नंतर एखादा दुसरा कोणी व्यक्ती असता तर तो शांत झाला असता, परंतु जेव्हा जेलमधून आले, जेलमधून आल्याच्या नंतर त्यांनी परिस्थिती बघितली। मी बनते विनयचार्याला
जवळपास आमचे खूप जुने संबंध आहे. आम्ही बंधूच आहोत. बुद्धगया UP MP मध्ये आम्ही गेल्याच्या नंतर भेटत असायचो. अगदी 5-7 वर्षाचा आमचा संपर्क आहे. और मुझे मालूम है बनते विनयचार्य का ये जो हर दिन का शेड्यूल क्या रहता है. आंदोलन के पहले भी बनते विनयचार्य 2 दिन एक जगह कभी टिकते नहीं. 2 दिन एक जगह, कोई शहर में रहते नहीं, कोई बिहार में रहते नहीं, कोई राज्य में रहते नहीं, लेकिन 68 डेज 6 झालं का दादा. हेलो 68 डेज आप जेल में रहे. कैसे रहे मालूम नहीं, लेकिन हम तो नहीं रह पाते. गंभीरता गोष्ट आहे. बनते विनयचार्य हे कार्य करत आहे, परंतु यासोबत आपण सुद्धा गंभीर झालो पाहिजे. मला चांगली खात्री आहे महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व तमाम बौद्ध अनुयायांची, उपासक उपासिकांची, की ते जर कोणत्या विषयामध्ये गंभीर झाले, कोणत्या आंदोलनामध्ये गंभीर झाले, तर तो न्यायाच्या दिशेने नक्कीच जातो. परंतु गंभीरता याच्यापेक्षाही अधिक आहे. याच्यापेक्षाही कशी अधिक आहे. आपल्याला माहिती आहे संविधानामध्ये अधिकार आहे प्रत्येक धर्माला, प्रत्येक धर्मीय धर्माला, की त्यांच्या धर्मस्थळांवर व्यवस्थापन पूर्णपणे बघण्याचा अधिकार हा त्यांचा आहे. हे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. हे संविधानामध्ये नमूद आहे. जेव्हापासून संविधान भारताला लागू झाला ते आतापर्यंत बिहार राज्य हे भारताचंच राज्य आहे, भारताच्या बाहेरचं नाही. परंतु तिथे देखील सुद्धा ही गोष्ट लागू झालेली नाहीये. आज पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ते ताब्यात नाहीये. किती गंभीरता आहे याच्यामध्ये विचार करा. आपण सरकारला आज PM कोणताही असेल, तिथे बिहारमध्ये सरकार कोणतंही असेल, त्याला आज आपण शिव्या देतोय, त्यांच्या नावाने नारेबाजी करतोय, त्यांना वाटेल ते बोलतोय. परंतु हे सुद्धा गंभीरतेने लक्षात ठेवा. राजकारण किती खराब आहे आपल्या बौद्ध समाजासाठी. हा कायदा बनवत असताना सरकारही कोणतं होतं, आजही कोणतं आहे आणि उद्याही कोणतं राहील. जर या आंदोलनासाठी आपण गंभीर झालो नाही तर यांना कुठेही फरक पडणार नाही. कारण की ही व्यवस्था तशी आहे. बौद्ध लोकांचं भारतामध्ये अस्तित्व तसं आहे, मायनॉरिटी मध्ये आहे, अल्पसंख्याक मध्ये आहे. त्यामुळे त्यांना वाटतं यांची ताकद भारतामध्ये काही नाहीये, यांना कुठेही नुकसान होणार नाहीये. म्हणून ही गोष्ट आतापर्यंत राहून गेलेली आहे. ही गंभीरता घेण्याची आपल्याला फार गरज आहे. आपल्याला गंभीरून आपली महाराष्ट्रात नव्हे आहे, आता पूर्ण भारतभर ताकद वाढवण्याची आता आवश्यकता आहे. आता हे आंदोलन तयार झालेलं आहे. याला पुढे नेण्याचं, गती देण्याचं काम करायचं आहे. कारण की एकदा हे आंदोलन जर थांबलं तर मला नाही वाटत यानंतर कोणी विनयचार्य बनते तयार होतील म्हणून. यानंतर कोणी याचं नेतृत्व करेल म्हणून, समाजाच्या वर कोणावर विश्वास ठेवेल हे मला खात्री नाही या गोष्टीची. म्हणून आम्ही सर्व जेवढेही आम्ही संपर्कात आमचे तरुण भिक्षू असेल, सर्व भिक्खू संघ असेल, यांनी संकल्प केला की जर कोणी आमच्या उपासक सोबत असो, समाज नसो, परंतु आम्ही बनते विनयचार्यजींच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहणार. जोपर्यंत बुद्धगया मुक्त होणार नाही, मग त्याला कितीही दिवस लागो, कितीही महिने लागो, कितीही वर्ष लागो, किंवा आमच्या जीवनाचा शेवटही असो, परंतु आम्ही हे आंदोलन चालवणार आणि बनते विनयचार्याला सपोर्ट करणार. आपण सुद्धा यामध्ये याच हेतूने सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आपल्याला जमिनीशी, आपल्याला कुठेही आपण बघतो आपला समाज आज खूप परिपक्व आहे, पैशानी आहे आणि सगळ्याच बाबतीमध्ये आहे. आपल्याला आता कशाची कमी नाहीये. पूर्वीसारखे आपले दिवस नाहीये. आज मस्त आपण चांगल्या बंगल्यात राहतो, चांगल्या मुंबई शहरात राहतोय, चांगल्या गाडीत फिरतोय. आपल्याला तिथल्या बुद्धगयाच्या जमिनीशी घेणं देणं नाहीये. तिथे असलेलं जे भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं, जो बोधीचा साक्षात्कार त्या ठिकाणी झाला, बौद्धांचं सगळ्यात मोठं असलेलं जे बौद्ध स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, बुद्ध असल्याचा जो पुरावा आहे, साक्षीदार जो बोधिवृक्ष आहे, जे वज्र आसन आहे, ते आम्हाला परिपूर्णपणे मुक्त पाहिजे.
आम्हाला बाकी काही नकोय। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तिथे आता सध्याला ते पंडे लोक बसलेले आहेत, त्यांचं ते असलेलं रक्तामध्येच आहे त्यांच्या। इतर धर्माचं पण, त्यांच्याही धर्माचं बघा, इतर लोक त्यांचे मंदिरं बनवतात, वेगवेगळे संस्थान, पण तिथे पुजारी येऊन दान गोळा करायला ते पंडे लोकच बसतात। आपल्याही बौद्ध स्थळामध्ये ते लोक आहे। एवढा सारा विश्वामध्ये बौद्ध समाज आहे, बौद्ध लोक आहे, विविध बौद्ध कंट्री आहे, अगदी प्रगत देश आहे। चायना असेल, जापान असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, मलेशिया असेल, कंबोडिया असेल, असे अनेक बौद्ध देश आहे। आणि अनेक बौद्ध देश आज त्या महाबोधी महाविहाराला येतात। अब्जो रुपये, खब्जो रुपये त्या ठिकाणी दान करतात। आतापर्यंत एवढं दान झालेलं आहे, परंतु ते दान गेलं कुठे, त्या ठिकाणी काय दानाचं काम केलं हे सुद्धा माहिती नाहीये। आपण बघतो बुद्धगयाला आपण गेल्याच्या नंतर थायलंडच्या राजाने तिथे कलश दिलेला आहे, सोन्याचा दिलाय ना, बघितला? कोण कोण गेलं बुद्धगयाला? हात वरती करा। बघितला सोन्याचा कलश? आपल्या महाबोधी विहाराला आतापर्यंत गंभीरतेने सांगतोय, लक्षात ठेवा, एवढं दान मिळालं असेल, एवढं दान की तिथे एक एक वीट सुद्धा सोन्याची लागली असती। एवढं दान, ते कलशच जाऊ द्या, ते पूर्ण विहार सोन्याने मढलं असतं, एवढं दान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, परंतु काही फायदा नाही। जर हेच आपल्याकडे, आपल्या समाजाकडे ते बौद्ध स्थळ असतं तर त्या ठिकाणी भिक्खू निवास तयार झाले असते, त्या ठिकाणी भिक्षू प्रशिक्षण क्षेत्र तयार झाले असते। आमच्या भिक्खूंना नवीन नवीन भिक्षू त्या ठिकाणी धार्मिक एज्युकेशन घेऊन समाजाला प्रबोधन करण्यासाठी निघाले असते। त्या ठिकाणी बाहेरचे गरीब लोक त्या बुद्धांचं दर्शन घ्यायला आले असते, तेव्हा त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था झाली असती। परंतु आज दुर्दैव आहे की आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी करून ठेवलेली आहे त्या लोकांनी की एखादा भिक्षू इतर बौद्ध देशाच्या विहारातही गेला, खास कर तो भारताचा असेल, तर त्याला त्या विहारात उभंही करत नाही। एवढी दुर्दैव तिथे अवस्था आहे, गंभीरता आहे, लक्षात घ्या। भाषण म्हणून, सभा म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो नाहीये। आपल्या हक्काची लढाई आहे, आपल्या अस्मितेची लढाई आहे। भारतामध्ये आपला हक्क काय आहे बौद्ध लोकांचा? जर आपण हे आंदोलन सक्सेस करू शकलो नाही, जर हे आंदोलन या ठिकाणी करू शकलो नाही, बुद्ध विहार मुक्त करू शकलो नाही, तर आपलं अस्तित्व भारतामध्ये काहीच राहू शकत नाही। मला माहिती आहे, खात्री आहे, बंधे विनयचार्यांना तुम्ही